मागच्या तासिकेमध्ये जो भाग आपण घेतलाय तोच भाग मी आता परत रिवाइज करणार आहे थोडक्यामध्ये. आपल्याला सर्कल मध्ये आतापर्यंत शिकलेला जो भाग आहे त्याची एक थोडक्यात रिव्हिजन आपण पाहणार आहोत. इथं मी 2 सर्कल्स काढलेत किंवा हे 4ही सर्कल्स मी या प्रोटेक्टरचा सेमी सर्कल घेऊन काढलेले. म्हणजे हे 4ही जे सर्कल्स आहेत यांची रेडियस सारखी आहे, या प्रत्येकाची रेडियस सारखी आहे. तर या 2 सर्कलला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रुएंट सर्कल्स. इफ the radii of 2 circles is equal then the circles are congruent circles असं म्हणतो आपण. सर्कलचे टाइप पाहूया. इथे तुम्हाला सर्कल्स दिसत आहेत ज्याच्यामध्ये हा सेंटर आहे. समजा मी हा पी सेंटर घेतला तर हा जो स्मॉल सर्कल आहे त्याचा सुद्धा सेंटर पी आहे. हा जो बिगर सर्कल आहे त्याचा सुद्धा सेंटर पी आहे. आणखीन अशा आपण सर्कल्स काढू शकतो पहा. तर अशा सर्कल्सना आपण काय म्हणतो, कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतो. बरोबर आहे. 2 सर्कल्स विथ इक्वल रेडियाई आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट सर्कल्स. सर्कल्स विथ सेम सेंटर and different radii, same center and different radii are called concentric circles. आता इंटरसेक्टिंग सर्कल्स, हे 2 सर्कल्स दिसत आहेत तुम्हाला, एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. हे 2 सर्कल्स दिसत आहेत एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत, यांना म्हणायचं इंटरसेक्टिंग सर्कल्स. आणि मग त्याचे 2 प्रकार हे आहे ते 2, यांना आपण म्हणतो इंटरसेक्टिंग तर आहेत पण हे एकमेकांना टच होतात म्हणजे टचिंग सर्कल्स पण आहेत. आणि मग हे जे आहे ते एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. यांना आपण टचिंग सर्कल्स म्हणतो, फक्त एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात ते एकमेकांना एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. हे जे 2 आहेत ते इंटरनली टचिंग सर्कल्स. यांना आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल्स म्हणतो, यांना आपण इंटरनली टचिंग सर्कल्स म्हणतो. आणि अशा पद्धतीचे जे सर्कल्स आहेत जे एकमेकांना 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात त्यांना आपण इंटरसेक्टिंग सर्कल्स असं म्हणतो. यांना आपण इंटरसेक्टिंग सर्कल्स. लक्षात आलं. इफ 2 सर्कल्स विथ इक्वल रेडियाई then the circles are called congruent circles. Circles with same center and different radii are called concentric circles. If 2 circles intersect each other in 2 points then the circles are called intersecting circles. If 2 circles touch each other in one and only one point then the circles are called touching circles और टँजेंट सर्कल्स असं पण म्हणतात बरं का त्याला. आणि त्याचे 2 प्रकार, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, इंटरनली टचिंग सर्कल्स. हा भाग आपण पूर्वी पाहिलेला आहे. आता इथं मी फिगर काढली आहे. पी इज सेंटर ऑफ द सर्कल. पी क्यू काय आहे, सेंटर अँड एनी पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड रेडियस. आपल्याला माहित आहे. आता त्याच्यानंतर इथं XY सेगमेंट घेतलाय जो सर्कलच्या सेंटर मधून पास होतोय. सेगमेंट 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. डायमीटरची डेफिनेशन काय होईल, 2 पॉइंट्स आर ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल अँड द सेगमेंट पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल देन इट इज डायमीटर. ओके. कॉर्डची डेफिनेशन आपल्याला घ्यायची आहे. लाइन सेगमेंट जॉइनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. पहा सर्कल वरचे कोणतेही 2 पॉइंट्स घ्या तर दॅट इज क्वाड. डायमीटर सुद्धा क्वाड आहे. डायमीटर इज द बिगेस्ट क्वाड इन द सर्कल. इन दॅट सर्कल डायमीटर इज ट्वाइस ऑफ द रेडियस.
रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता त्याच्यानंतर आता आपल्याला जे उपयोगाला आहेत जास्त टँजंट आणि सेकंड, दोन डिफरंट कन्सेप्ट आहेत. इन अ प्लेनच कन्सिडर करायचे आपल्याला. इन अ प्लेन इफ अ लाईन, सेकंड इज अ लाईन, सेकंड it is a line not segment, second is a line which intersect the circle in 2 points. second ची डेफिनेशन अशी आहे, it is a line, मराठीमध्ये छेदिका असं म्हणतो आपण. तर सर्कलला जी लाईन 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते त्याला आपण सेकंड म्हणतो. टँजंट, टँजंटचा अर्थ होतो स्पर्शिका मराठीमध्ये. टँजंटचा काय डिफरन्स काय आहे? लाईन विच, टँजंट इज ऑल्सो अ लाईन विच टचेस द सर्कल इन वन अँड वन ओनली वन पॉइंट. द लाईन विच टचेस द सर्कल, circumference of circle in one and only one point or intersect the circle in one and only one point, then that line is called tangent. आणि हा जो आहे याला, ह्या पॉइंटला समजा मी नाव दिलं W, तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉइंट ऑफ टँजंट असं म्हटलं जातं. आपल्या पुस्तकामध्ये त्याच्यासाठी वर्ड वापरलेला आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे झालं बेसिक. त्याच्यानंतर आपण सर्कलशी रिलेटेड मागच्या इयत्तेमध्ये सर्कल चॅप्टरमध्ये असेल 8वी मध्ये प्रॉपर्टीज अभ्यासल्या होत्या. त्या 2 प्रॉपर्टीज आणि त्यांचे कॉन्व्हर्स हे थोडक्यात पाहूया. इथं मी सेंटर मधून कॉर्ड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे. तर काय प्रॉपर्टी आहे सगळ्यांना माहित आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. याचा अर्थ CD परपेंडिक्युलर टू कॉर्ड EF असेल तर ED इक्वल टू DF येतं, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या उलट जर D इज मिड पॉइंट ऑफ EF असेल तर CD इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड EF असं असतं. D इज मिड पॉइंट ऑफ, इफ line segment joining the center and midpoint of the chord is perpendicular to the chord, असं ते स्टेटमेंट आहे. line segment joining center and midpoint of the chord is perpendicular to the chord, असं त्याचा कॉन्व्हर्स होतो. त्याच्यानंतर आपण दुसरी प्रॉपर्टी पाहिली होती, कॉर्ड AB आणि कॉर्ड CD या इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील. AB congruent to CD असेल तर these two chords are equidistant from the center. म्हणजे समजा मी इथं नाव दिलं E आणि इथं F नाव दिलं तर OE इक्वल टू OF असतं, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कळतंय? OE इक्वल टू OF असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्याच्या उलट जर हे डिस्टन्स OE परपेंडिक्युलर टू AB आहे, OF परपेंडिक्युलर टू CD आहे, हे दिलेलं आपल्याला आणि OE इक्वल टू OF दिलेलं असेल तर कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट असं आपल्याला म्हणता येतं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. समजते सगळ्यांना? सगळ्यांनीच स्क्रीनशॉट घ्या. थोडक्यामध्ये प्रॉपर्टीज वगैरे तुम्हाला माहिती आहेत त्या लिहून घ्या. एक पॉइंट घेतला, या एका पॉइंट मधून किती सर्कल्स पास होतात? हा एक झाला, याला A नाव देते मी. इथं दुसरा घेतला मी, इथं तिसरा घेतला, इथं चौथा घेतला. म्हणजे या एका पॉइंट मधून किती सर्कल्स पास होतात? इनफायनाइट सर्कल्स पास थ्रू अ सिंगल पॉइंट. ओके, हे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये चांगलं कळतं पहा. त्याच्यानंतर 2 पॉइंट्स घेतले PQ. या 2 पॉइंट्स मधून पास होणारे सर्कल्स किती काढू शकतो आपण? आता सर्कल आहे असं समजाय, अशा पद्धतीने आपण सर्कल्स काढले.
तर आपल्याला इनफायनाईट सर्कल्स परत 2 पॉइंट्स मधून पास होताना दिसतात. इनफायनाईट सर्कल्स पासिंग थ्रू 2 पॉइंट्स होतं. आता 3 कोलिनियर पॉइंट्स घेतले, एका रेषेवर 3 पॉइंट्स घेतले, एक्स वाय झेड. 3 पॉइंट्स आर कोलिनियर आहेत. तर या 3 पॉइंट मधून पास होणारे किती सर्कल काढता येतात? येऊ शकतं का? तर नाही. एकही सर्कल आपण 3 कोलिनियर पॉइंट्स मधून पास होणारा काढू शकत नाही. तसंच आता 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स घेतले. आता मी अगोदर सर्कल काढते. इथे ह्याच्यावरती 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. पहा पी क्यू आर हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि यांच्यामधून पास होणारा आपल्याला एक सर्कल काढता येतो. वन अँड ओनली वन सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे सुद्धा रिव्हिजनचा भाग आहे. काय केलेलं आहे? टँजेंट्स काढलेले आहेत. टँजेंट रेडियस थेरम असं थेरमचं नाव आहे. याचं प्रूफ आपल्याला परीक्षेमध्ये कुणीही विचारणार नाही, पण आपल्याला ही प्रॉपर्टी वापरायची आहे अनेक ठिकाणी. आपल्याला पहिली अट काय पाहिजे? टँजेंट रेडियस थेरम. याच्यातच कन्सेप्ट दडलेली नाव आहे. टँजेंट आहे म्हणजे सर्कल असला पाहिजे आणि मग सर्कल आहे म्हणजे रेडियस आहे. तर या टँजेंट आणि रेडियस मध्ये काय संबंध आहे ते पाहूया. इथं मी लाईन एल, लाईन एम, लाईन एन या टँजेंट काढलेले आहेत. मुद्दाम एकाच फिगर मध्ये दाखवते. मी आता काय करते, या ओ पासून पहा काय करते, लाईन एल वरती ही रेडियस आहे. इथं मी काढलं ओ पी घेतलं. इथं आता काय करूया, समजा इथं मी क्यू घेतलं तर हा अँगल ओ पी क्यू आपण मेजर करूया. पहा माझ्याकडे कोन मापकच आहे. डायरेक्ट अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रॅक्टिकली करून पाहायचं. पहा मी कोन मापक ठेवला इथं, दिसतोय? हा अँगल मोजा किती कुठे आहे पहा, दिसतोय का तुम्हाला? 90 डिग्री. अँगल कोन मापकाने मोजल्यानंतर आपल्याला दिसतोय 90 डिग्री. आता ही एक लाईन झाली टँजेंट. लाईन एल इज अ टँजेंट आहे. आपण दुसऱ्या टँजेंट मध्ये बघूया, एम मध्ये बघूया. आता मी परत इथून याच्यावरती ज्या पॉइंट मध्ये तो इंटरसेक्ट होतीये लाईन एम तिथपर्यंत लाईन सेगमेंट घेतला जॉईंट. इथं समजा मी आर घेतलं. इथं काय करूया आपण, अँगल ओ आर एस मेजर करूया. पहा इथं किती दिसतंय तुम्हाला? 90 दिसतोय. ओके. परत आपण काय केलं, ही लाईन एन आहे, ही काय आहे? टँजेंट आहे. परत इथं मी या पद्धतीने रेडियस काढून घेतली. समजा मी ह्याला इथं सी म्हणाले. इथे एक पॉइंट घेतला मी डी. तर आता काय करूया आपण, अँगल ओ सी डी मेजर करूया. पहा कुठं दिसतोय तुम्हाला? इथं दिसतोय तो. म्हणजे परत हा अँगल सुद्धा किती आलाय? 90 डिग्री. आणि हीच म्हणजे टँजेंट रेडियस थेरम आहे. टँजेंट थेरम असं सुद्धा म्हणतात. काय आहे मग? टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा पी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, आर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, सी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे आपल्याला एखादा सर्कल दिला, समजा या सर्कल वरती एक रेडियस घेतली आपण, सॉरी एक टँजेंट घेतली. तर याचा सेंटर घेतला समजा आपण ओ. तर मी इथून ह्या ओ पासून इथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वरती पॉइंट घेतला. क्यू इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर इथं परपेंडिक्युलर फॉर्म होतो हे आपल्याला म्हणता येतं. आणि मग त्याला सेंटेन्स मध्ये जर कसं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार? टँजेंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट पॉइंट ऑफ
कॉन्टॅक्ट असं आपल्याला म्हणता येतं. आणि दिस इज नथिंग बट टँजेंट रेडियस थेरम. परत एकदा आणखीन समजावून सांगते. आपल्याला एक सर्कल दिलेला असेल, पहिली अट सर्कल दिलेला असला पाहिजे, टँजेंट आहे म्हणून या सर्कलला मी एक टँजेंट काढली. ओके, ह्या लाईनला समजा मी एम नाव दिलं, लाईन एम इज अ टँजेंट. तर मला काय म्हणता येतं, ह्याचा समजा सेंटर घेतला मी क्यू, तर मला काय म्हणता येतं, इथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आर आणि मी क्यू आर जॉईन केलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे क्यू आर इज रेडियस. तर इथं जो होणारा अँगल आहे तो 90 डिग्री अँगल होतो असं आपल्याला म्हणता येतं आणि तो म्हणजेच टँजेंट रेडियस थेरम आहे. टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे आपल्याला लक्षात येतं, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. असा हा थेरम आहे. आता याच्या उलट कॉन्व्हर्स काय, कॉन्व्हर्स काय होईल पहा. तर आपल्याला असं दिलेलं आहे ओ क्यू इज परपेंडिक्युलर टू, समजा याला मी लाईन एल म्हणाले, सेगमेंट ओ क्यू परपेंडिक्युलर टू लाईन एल असं दिलेलं आहे आपल्याला. ओ क्यू इज रेडियस आहे, ओ क्यू काय आहे, रेडियस आहे. आणि ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ह्या फिगर मध्ये, समजा सेगमेंट ओ क्यू इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. तर आपल्याला काय म्हणता येतं, लाईन एल म्हणाले मी, देन वी कॅन से दॅट लाईन एल इज टँजेंट, इज अ टँजेंट. असं कन्क्लुजन आपल्याला काढता येतं. कळतंय का. ओ क्यू ही रेडियस दिलेली आहे, ओ क्यू परपेंडिक्युलर टू लाईन एल म्हणते मी, लाईन एल नॉट टँजेंट, लाईन एल असं म्हणते. ओ क्यू परपेंडिक्युलर टू लाईन एल असं म्हटल्यानंतर आपल्याला काय म्हणता येतं, कन्क्लुजन काय करता येतं, दिस लाईन एल इज अ टँजेंट असं आपल्याला म्हणता येतं. कॉन्व्हर्स आहे. याचं सुद्धा प्रूफ परीक्षेमध्ये पडणार नाहीये, त्यामुळे मी ते सुद्धा घेणार नाहीये याचं प्रूफ. तर आपल्याला फॉर मोर इन्फॉर्मेशन, ते इनडायरेक्ट प्रूफ आहे पुस्तकामध्ये दिलेलं, त्यामुळं ते आपल्याला तर अभ्यासायला पण नाहीये, फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून दिलेलं आहे. त्यामुळं फक्त मी थेरम तुम्हाला समजून सांगत आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. पहा, अगोदर आपण टँजेंट सेगमेंट पाहूया. मी तर सर्कल काढला, या सर्कलच्या इंटेरियर साईडला मी एक पॉइंट घेतला पी. तर आपण टँजेंट काढू शकतो का, या सर्कलला टँजेंट काढू शकत, या पॉइंट मधून पास होणारे टँजेंट काढू शकत नाही. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन घेऊया, या सर्कल वरती पॉइंट आहे, समजा मी तर क्यू घेतला, तर या सर्कलला या पॉइंट मधून पास होणाऱ्या किती टँजेंट्स काढू शकतो आपण, आपण फक्त एक आणि एक टँजेंट काढू शकतो. सर्कलवर एक पॉइंट दिलाय, तर त्या पॉइंट मधून पास होणारी या सर्कलला फक्त आणि फक्त एक टँजेंट काढू शकतो. आता सर्कलच्या इंटेरियर साइड वरती पॉइंट होता, हा पॉइंट जो आहे तो सर्कलवर आहे. आता आपण एक्सटेरियर रिजन मध्ये घेऊया पॉइंट, हा सर्कल आहे, या सर्कलच्या आउटसाइडला पॉइंट घेतला मी, पी हा सर्कलच्या आउटसाइडला आहे. मग आता या सर्कलला आपल्याला किती टँजेंट्स काढता येतील, विचार करा बरं, किती टँजेंट्स काढता येतील. अशा पद्धतीने दोन टँजेंट्स काढता येतात. टँजेंट लाईन आहे, पण आता टँजेंट सेगमेंट असा आहे. मग इथं पी आहे, मी इथं जो ही टँजेंट या सर्कलला इंटरसेक्ट झाली आहे त्याला नाव देते क्यू, आणि इथं जिथे इंटरसेक्ट झाली आहे त्याला नाव देते आर. तर सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट पी आर काय झाले, सेगमेंट झाले. यांना आपण म्हणतो आर टँजेंट सेगमेंट्स.
हे काय आहेत? टँजेंट सेगमेंट्स आहेत. ही कन्सेप्ट अशा पद्धतीची आहे. सर्कलच्या इंटेरियर साईडला पॉईंट घेतला तर आपल्याला टँजेंट काढता येत नाही. सर्कल वरती पॉईंट घेतला तर आपल्याला सर्कलला त्या पॉईंट मधून पास होणारी सिंगल टँजेंट काढता येते. सर्कलच्या एक्सटेरियर रिजन मध्ये आउटसाइडला आपण पॉईंट घेतला तर त्या पॉईंट मधून आपल्याला सर्कलला किती टँजेंट्स काढता येतात? 2. आणि मग इथे सर्कल वरचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण इथे घेतले दोन्हीचे, तर हा सेगमेंट PQ आणि हा सेगमेंट PR यांना आपण टँजेंट सेगमेंट्स असं म्हणतो. आणि यांच्याशी रिलेटेड जी प्रॉपर्टी आहे ती आहे टँजेंट सेगमेंट थेरम. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे टँजेंट सेगमेंट थेरम. तर काय आहे ही प्रॉपर्टी? तर या एक्सटेरियर पॉइंट मधून ज्या आपण 2 टँजेंट्स काढल्या त्यामुळे जे 2 टँजेंट सेगमेंट्स तयार झालेले PQ आणि PR हे कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. PQ कॉन्ग्रुएंट टू PR. PQ कॉन्ग्रुएंट टू PR. ही म्हणजेच टँजेंट सेगमेंट थेरम आहे. हा म्हणजेच टँजेंट सेगमेंट थेरम आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग काय येईल? सेंटेन्स काय येईल? प्रॉपर्टीचं सेंटेन्स काय असेल पहा. टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटेरियर पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. Tangent segments drawn from exterior point to the circle are congruent. अशा पद्धतीची ती टँजेंट सेगमेंट थेरम किंवा प्रॉपर्टी आपल्याला अभ्यासायची आहे, जी आपल्याला खूप उपयुक्त आहे.